सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 19 मध्ये आज भारतीय जनता पार्टीचे जोरदार कॉर्नर सभा पार पडले। यामध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष शेखरजी इनामदार यांनी केंद्रात आणि राज्यात तसेच सांगली महापालिकामध्ये सत्ता असताना केलेले विकास कामाचा आराखडा वाचून दाखवलाय। त्याचबरोबर यापुढे सुद्धा सांगलीमध्ये विकास कामे करण्यासाठी प्रभागातील नगरसेवकांना प्रचंड मताने निवडून द्या असे यावेळी आवाहन केले। यावेळी अलका ऐवळे, सविता मदने, संजय कुलकर्णी, कीर्ती देशमुख उपस्थित होते। पार्टीनं आपलं पश्चिम महाराष्ट्रातलं सर्वात विभागीय कार्यालय कुंभारमळ्याच्या परिसरामध्ये आपण त्या ठिकाणी निर्माण करतो। 11 कोटीचं एस्टिमेट असलेलं ते कार्यालय भव्य दिव्य कार्यालय होतं। मला सांगा, आमचा विश्वास आहे ह्या भागावर, म्हणून आपण त्या ठिकाणी पावलं टाकतोय। तुम्ही पण सर्वांनी विश्वास ठेवावा। माळी साहेबांना ताकद देण्याचं येणाऱ्या काळामध्ये जबाबदारी शेखर इनामदार म्हणून, शेखर इनामदार हा भाजपचा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी घेतो। या प्रक्रियेमध्ये त्यांना सहभाग करून घेतो। आपण सर्वांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मतदान करू। येणाऱ्या 15 तारखेला बहुमतानं आम्हाला निवडून द्यावं अशी विनंती या ठिकाणी मी करायला आलोय। मतदार यादीमध्ये थोडासा घोळ आहे। मी शुभम देसाईला या ठिकाणी नेमलेलं आहे। काही मतं इकडची तिकडे झालीत, परंतु आपण सुज्ञ जाणकार नागरिक आहात। आपण वेळेस प्रसंगी जर आमच्याशी संपर्क साधला, आमचे पण लोक सांगतीलच, पण ते एखादी नाव इकडे गेलं तिकडे गेलं। मला काल प्रचार करत असताना लक्षात आलं, 12 नंबर प्रभाग मधल्या साखर कारखान्याजवळ राहणाऱ्या एका महिलेचं नाव 19 मध्ये आलं। खोळ झालाय का तर 100%। त्याची पण आपण खात्री करा। आपण सर्वांनी या ठिकाणी माझं मनोगत ऐकून घेण्याची जो विशेष परिश्रम घेतला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार मानतो। 15 तारखेला मतदान आहे। आपण सर्वांनी ताकदीनं भारतीय जनता पार्टीच्या मागे उभा राहावं। कमळ चिन्ह आहे, त्या कमळ चिन्हावर 4ही उमेदवारांना निवडून द्यावं अशी मी विनंती करतो। कारण मला काही भागामध्ये ऐकायला मिळतंय आम्ही 3 करणार, आम्ही 2 करणार, असं होत नाही मग। कारण एकीची ताकद मोठी असते। आम्हीच विकास करणार, आम्हीच डेव्हलपमेंट करणार। त्यामुळं त्या लग्नातला वाढपी इथं तुमच्या समोर असल्यामुळं माझी जर ताकद वाढायची असेल तर मला 4चे 4 उमेदवार त्या ठिकाणी कमळ चिन्हावर द्या। ते झाल्यानंतर 16 तारखेनंतर हे 4ही नगरसेवक माझे सेवक असतील आणि या नगरसेवकांचा मी पालक म्हणून या ठिकाणी काम करणार आहे। या शेखर इनामदारला मोठं कोणी केलं तर विश्राम बागकरांनी केलं। 2008 साली पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि त्यांच्यानंतर माझी प्रगतीच होत गेली। त्यामुळे माझ्या होम पिचला मी विसरणार नाही। मी जास्तीत जास्त सुविधा देण्याचं काम या ठिकाणी करणार आहे। म्हणून गावात राहत असताना मी गव्हर्नमेंट कॉलनीत राहायला आलो, कारण विशेष प्रेम आहे। कारण या शेखर इनामदारला मोठं विश्राम बागाने केलं, त्यामुळं मी शोधलं आणि नशिबानं मला गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये लोकांनी स्वागत करून मला त्या ठिकाणी जागा दिली आणि मी आज पूर्णपणे माझ्या कुटुंबासमेत पूर्णपणे गावातला संपर्क सोडून मी या भागामध्ये। माझ्यावर विश्वास ठेवा आणि प्रत्येकानं कमळ चिन्हावर मतदान करा अशी विनंती करतो। फार उशीर झाला, अनेक